मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्र्यांना काटकसर करण्याच्या सूचना दिल्या। वाहनांचा ताफा अर्ध्यावरती आणा, लवाजमा घेऊन फिरू नका असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। परदेशी दौरे खासगी असतील तर ते करू नका असंही मुख्यमंत्री म्हणतायत। विशेष विमानांचा, हेलिकॉप्टरचा वापर करणं आणि या माध्यमातून प्रवास करणं देखील टाळा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। आठवड्यामधून एक दिवस सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था वापरा असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। अभिषेक, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं होतं। आज सकाळीच आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी या आवाहनाला कसा प्रतिसाद दिला हे बघितलंय आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशाच पद्धतीच्या सूचना देण्यात आल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काल आपल्याला या संदर्भात बैठक देखील घेण्यात आली असं पाहायला मिळालं होतं, ज्यामध्ये सगळ्या मंत्र्यांचे जे ताफा आहेत त्या अर्ध्यावर आणण्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या आणि त्याच प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं पुनरुच्चार त्याचा करण्यात आलेला आहे। एकूणच कोणत्याही परिस्थितीमध्ये पदाधिकारी आणि आमदार असा लवाजमा मागे घेऊन फिरणार नाही हे देखील सुनिश्चित करावे अशा प्रकारे सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। सोबतच विदेश दौरे असतील, खासगी दौरे असतील ते देखील करू नयेत, कुठेतरी ते टाळावे। विशेष विमान आणि हेलिकॉप्टरचा प्रवास देखील टाळावा। सोबतच आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपण बघितलं दुचाकीही वापरल्याचं दिसलेलं होतं आणि त्याच प्रकारे आठवड्यातील एक दिवस कुठेतरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा देखील वापर करावा अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेल्या आहेत। सोबतच होर्डिंग असेल, फ्लेक्स असेल आणि रोषणाई असेल यापासून देखील कुठेतरी दूर राहावं असं देखील मुख्यमंत्र्यांकडनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांना सूचना दिल्याचं दिसतंय। अगदी अभिषेक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।